नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत। आपला संख्या हा टॉपिक सुरू आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही कन्सेप्ट पाहिले होते। त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरस थेरम सुद्धा पाहिला होता। तर जर तुम्ही डायरेक्ट या व्हिडिओवर आले असाल तर चॅनलवर जाऊन याच्या मागचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील। तर आपण आज संख्या टॉपिकवरचंच काही पुढचे उदाहरणं आणि वेगळे कन्सेप्ट बघणार आहोत। एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळे क्वेश्चन जे आहेत ते परीक्षेला विचारलेले आहेत आणि रिपीटेडली ते विचारले जातात। त्यामुळे ह्याच्या बाहेर क्वेश्चन नाही जाणार परीक्षेला। बऱ्यापैकी सिलेबस तुमचा कव्हर होऊन जाईल आणि प्रश्न घेता घेता मी कन्सेप्ट सुद्धा घेते, त्यामुळे काहींचे कन्सेप्ट जर आधी क्लिअर नसतील ते सुद्धा क्लिअर होत जातील। चला तर सुरू करूया। तर बघा, हा प्रश्न आहे। हा प्रश्न आधी विचारला गेलेला आहे। जसं तुम्ही बघता इथे मी कोणत्या एक्झामला विचारला गेला ते सुद्धा या ठिकाणी लिहित असते। तर बघा, 500 कोटी म्हणजे 5 वर किती शून्य असतात? हा अगदी सोपा प्रश्न आहे। तर कालच्या लेक्चरला जे असतील त्यांना माहिती असेल की आपण कशा पद्धतीने हे सोडवतो। तर बघा, आपण उलट्या साईडने काउंट करायला सुरुवात करतो। म्हणजे बघा, आता एकक, दशक, शतक, त्यानंतर आपण कॉमा देतो, हजार, दशहजार, तर लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी, आणि 500 आहे म्हणजे 500 इथे येणार। ठीक आहे, तर हे झालं। हे आपण अक्षरात लिहिलेले आहेत, अंकात लिहिलेले आहेत 500 कोटी। तर बघा किती शून्य आले, 1 2 3 4 5 6 7 8 9, तर 9 शून्य आलेत। या प्रश्नाचं उत्तर आहे डी। आता बघा, तो जो सेम प्रश्न होता तर त्याच्यासारखेच कितीतरी प्रश्न परीक्षेला येऊन गेलेत। तर ते प्रश्न मी आता इथे लिहिलेले आहेत। सेम प्रश्न आहे, 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य, याचे पर्याय मी लिहिलेले नाहीत, पण हे प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले आहेत। तर याचं पण सेम 200 कोटी, इथे 500 होतं, तर याचं उत्तर येईल 9। आणि 10 कोटी, 10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य, तर याचं उत्तर येईल 8 शून्य। ठीक आहे, तर हे अशा प्रकारे सेम प्रश्न येत राहतात परीक्षेला। बघा, आता पुढचा प्रश्न बघूया आपण। 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात? तर बघा, ही जी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह हे लक्षात ठेवा। आंतरराष्ट्रीय म्हणजे जे आपण इंग्रजीमध्ये लिहितो ते, आणि रोमन संख्या चिन्ह एक वेगळा टॉपिक सुद्धा आहे। तर थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असं लिहिलेलं आहे। ठीक आहे, आणि याच्यामध्ये दुसरा एक कन्सेप्ट इन्क्लूड आहे, तो म्हणजे समसंख्या। म्हणजे तुम्हाला तो कन्सेप्ट सुद्धा यायला पाहिजे। म्हणजे बघा, हा 1, हा समसंख्या 2 आणि हा 3, तर 3 कन्सेप्ट मिळून हा ट्रिकी क्वेश्चन तयार केला गेलेला आहे। तर समसंख्या म्हणजे काय, मागच्या लेक्चरला पण मी सांगितलं होतं की ज्या संख्येच्या एकक स्थानी, मग किती मोठी संख्या असू दे, 0 2 4 6 8 हे अंक जर एकक स्थानी येत असतील तर त्या संख्यांना समसंख्या असं म्हटलं जातं। आता बघा काय लिहिलंय, 7 अंकी सर्वात मोठी संख्या। आता बघा, सर्वात मोठी आणि सर्वात लहान हा एक कन्सेप्ट आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा। आता तुम्हाला एक दाखवते चार्ट मी। हा बघा, हा चार्ट आहे आणि यामध्ये एक अंकी सगळ्यात लहान संख्या 1, बरोबर। सर्वात मोठी संख्या जी असते ती 9 पासूनच असते। त्यानंतर 2 अंकी सर्वात लहान 10 आणि मोठी 99, 3 अंकी 100 999, 4 अंकी 1000 9999, 5 अंकी 10,000 आणि 99,999। तर हा चार्ट प्रत्येकाने लिहून घ्या। याच्यानुसार बरेच उदाहरणं परीक्षेला आलेले आहेत। तर आपण पुन्हा त्या उदाहरणाकडे येऊया। आता सगळ्यात मोठी संख्या सांगितली म्हणजे ती, आता तुम्हाला समजलं असेल की मोठी म्हणजे 9 ने सुरुवात होते आणि या ज्या 100 वाल्या संख्या असतात त्या सगळ्यात लहानमध्ये येतात। ठीक आहे, तर हा ऑप्शन आपला कट होईल। ठीक आहे, आता 7 अंकी विचारले म्हणून आधी पहिल्यांदा आपण पर्याय बघूया की सगळ्यांचे अंक 7 आहेत का। तर
बघा सगळ्या संख्या 7 अंकीच आहेत, पण आता सगळ्यात मोठी विचारली बरोबर. आता इथे शेवटी 88 आहे, म्हणजे ही मोठी नाही येणार. इथे आहे बघा 99,99,999 आणि ही आहे 99,99,998. तर आपल्याला समसंख्या विचारली आहे. तशी तर सगळ्यात मोठी संख्या ही आहे, पण आपल्याला समसंख्या विचारल्यामुळे उत्तर येईल सी. आता पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न सुद्धा परीक्षेला विचारला आहे. याचे पर्याय नाही लिहिले मी, कारण हा अगदी सोपा प्रश्न आहे. तर आपण सोडवूया. 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढील पैकी कोणती. ठीक आहे, आपण तसेच 3 आणि मग 2-2चे ग्रुप करायचे आणि मग पहिल्यांदा घरं मोजून घ्यायची. ठीक आहे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. मग लिहायचं 75,09,000. मग 9,000 आहे म्हणून 0 येईल. ठीक आहे, काही लोक पटकन इथे 9 लिहून टाकतात. 535. तर याच्यानंतर येणारी क्रमिक संख्या. क्रमिक संख्या म्हणजे काय, तर याच्या पुढची संख्या. तर अगदी सोपं आहे. तर 75,09,536 ही संख्या याच्या पुढील संख्या येईल. तर पर्याय बघून आपण हे उत्तर लिहू शकतो. हे अगदी सोपं गणित आहे. आता पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, तसेच हा 3-4 वेळा वेगवेगळ्या एक्झामला विचारलेला आहे. बघा काही लोक विचार करतात की 3-4 वेळा आला म्हणजे तोच प्रश्न कॉपी पेस्ट केला. तर बघा असं जनरली होत नाही. की कधी कधी होतं, पण जनरली काय करतात ते लोक की थोडा चेंजेस करतात प्रश्नामध्ये. जसं आता बघा 32,976 आणि हे जे काही संख्या लिहिलेल्या आहेत त्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती. तर दुसऱ्या परीक्षेला वजाबाकी विचारतात किंवा कधी कधी फरक विचारतात किंवा कधी कधी त्यांचा भागाकार करा, गुणाकार करा, असे कन्सेप्ट मिक्स करून ते विचारतात. तर बघा चढता क्रम म्हणजे काय, तर सगळ्यात आधी सगळ्यात छोटी संख्या जी आहे ती आपण लिहितो. तर आता याच्यामध्ये बघा सगळ्यात छोटी संख्या आधी आणि मग मोठी मोठी अशी लिहित जातो. तर पहिल्यांदा आपण डावीकडून सुरुवात करायची जेव्हा चढता क्रम लावतो, आणि जर सेम दिसले तर मग उजवीकडे जायचं असतं. तर बघा आता सगळ्यात लहान संख्या कोणती आहे इथली, तर बघा इथे 32,000 आहे, इथे 32,000 आहे, इथे 23,000 आहे बरोबर. म्हणजे आता आपण हे 2 बघितले बरोबर, इथे 2 आहेत म्हणजे ही लहान आहे संख्या. मग आपण डावीकडून उजवीकडे जायचं. म्हणजे आता इथे 23,000, इथे पण 3 बरोबर, इथे 7 आहे, 700 आणि इथे 900. मग लहान कोणती असेल ही संख्या. मग ही संख्या सगळ्यात लहान आहे म्हणजे ही 1 नंबरला येईल. मग ही 2 नंबरला येईल, ही त्याच्यापेक्षा मोठी. त्याच्यानंतर 3 नंबरला हे आता बघा 32,000 इथे 900 इथे 700 म्हणजे ही 3 नंबरला येईल आणि ही 4 नंबरला येईल. तर या पद्धतीने 1, 2, 3 आणि 4 तर या संख्येचा चढता क्रम असा येईल. आता पुढचा प्रश्न काय आहे बघा, पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती. आता पहिली संख्या ही आणि शेवटची संख्या ही, तर त्यांची आपण बेरीज करूया. ठीक आहे, बघा पहिली संख्या काय आहे आणि शेवटची संख्या आहे 32,976. 6 आणि 6 12, चाल 1. ओके 7 8 9 16 17 1. सॉरी ओके 56,772 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे डी. पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, याला तुम्ही स्टार देऊन ठेवा. हा प्रश्न जवळजवळ 13-14 वेळा विचारलेला आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ते प्रश्न सेम नाही विचारत, ते लोक थोडा फरक करतात आणि मग विचारतात. जसं आता इथे भागल्यास आहे ना, मग कधी कधी बेरीज फरक किंवा वजाबाकी असे प्रश्न विचारले जातात. तर बघा 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल. तर तुम्हाला मगाशी चार्ट दाखवला, तुम्ही परत एकदा दाखवते की लहानात लहान ज्या संख्या असतात त्या 100 वाल्या असतात आणि मोठ्यात मोठ्या ज्या असतात त्या 999 वाल्या असतात. तर बघा आता आपल्याला काय सांगितलं आहे, 5 अंकी सगळ्यात लहानात लहान संख्या कोणती. तर 5 अंकी सगळ्यात लहान संख्या आहे
10,000 आणि 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 100. ओके, आता यांचा भागाकार करायचा आहे. तर ज्यांना भागाकार येतो त्यांच्यासाठी सोपं आहे, पण ज्यांना नाही येत त्यांनी बघा. तर ज्या संख्येने असा एकाखाली एक लिहायचं आणि हे 0 कट करून टाकायचे. एक म्हणजे 100ला एकाने भागले तर 100च उत्तर येतं. तर याचं उत्तर आहे 100. हा भागाकार ज्यांना जमत नसेल तर त्यांना पुढच्या लेक्चरमध्ये शिकवला जाईल. पुढचा प्रश्न बघू. बघा, पुढे दिलेल्या संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्येतील अंकांची बेरीज किती येईल? तर मगाशी पण तुम्हाला सांगितलं की सर्वात मोठी सर्वात लहान जी असते तर ती डावीकडून सुरुवात करायची. आता बघा इथे 2 आहे, सगळीकडे 2च आहे. मग आपल्याला कसं लक्षात येईल? तर मग परत दुसरं स्थान बघायचं. इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 2 आहे, 2 आणि इथे 2. तर आपल्याला काय सांगितलं? सर्वात मोठी संख्या म्हणजे ही 2300 येते आणि या 2200 आहेत. तर ही जी संख्या आहे ती सगळ्यात मोठी आहे. तर बघा, संख्येतील अंकांची विचारलं आहे. आता कधी कधी काय होतं परीक्षेला, तणावाखाली येऊन आणि मग प्रश्न नीट वाचत नाही तर अंक लिहिलेले आहे त्याच्यामध्ये. आता अंक म्हणजे कसं, 2311 आहे. तर मग 2311 म्हणजे याच्यातले जे अंक आहेत त्यांची बेरीज विचारलेली आहे. तर मग 2 + 3 + 1 + 1 असं करायला लागेल. तर यांची बेरीज येते 7. ओके, तर पर्याय ए हा बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण बघूया. लहानात लहान 5 अंकी संख्येतून मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या वजा केल्यास कमीत कमी किती अंकी संख्या उरेल? तर आता याला पण तो मगाशी जो चार्ट आपण दाखवला तो उपयोगी पडेल. हा बघा, मी परत एकदा दाखवते. तर आपल्याला काय सांगितलं आहे? लहानात लहान 5 अंकी आणि मोठ्यात मोठी 3. बघा, लहानात लहान 5 अंकी म्हणजे 10,000 येईल आणि मोठ्यात मोठी 3 म्हणजे 999 ही संख्या येईल. तर बघा, लहानात लहान 5 अंकी म्हणजे किती? 10,000 आणि मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या वजा केल्यास कमीत कमी किती अंकी संख्या उरेल? बघा, थोडासा ट्रिकी आहे क्वेश्चन, तरी पण बघूया आपण. आता 10तून इथे 10 घेतले बरोबर, 0तून 9 वजा होत नाही म्हणून 10तून 9 गेले 1. त्यानंतर इथे 1 कमी केला 0. जी वजाबाकीच्या आधीपासून तुम्ही पद्धत फॉलो केली तीच फॉलो करत जा. नवीन पद्धत शिकायच्या भानगडीत पडू नका. ओके, तर इथे 9. ओके, तर इथे किती? 1 2 3 4. 1 2 3 4 म्हणजे 4 अंकी संख्या उरेल. तर हा ऑप्शन बरोबर आहे. आता बघा, तो मगाशी जो चार्ट आहे तर काही लोक पाठ करायला जातील तर पाठ करायची काहीच गरज नाही. तुम्ही समजून घ्या की लहान संख्या तर 1 असते, मग 9, मग 9 नंतर 10 येतात, मग 2 अंकी संख्या होतात. तर असं लक्षात ठेवा, पाठ वगैरे करायची काही गरज नाही. तर पुढचं उदाहरण बघूया आता. बघा, अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास कोणती संख्या सर्वात मोठी होईल? आता हे अंक त्यांनी दिलेले आहेत. पुन्हा एकदा सांगते, प्रश्न नीट वाचा. यांची अदलाबदल सांगितलेली आहे. ठीक आहे, आता बघा कोणते कोणते दिले? 33, 22, 44, 12 आणि 34. आता यांची अदलाबदल करायची आहे. म्हणजे आता बघा, 33ची अदलाबदल करून अंक तसाच येईल, 22 पण 44 पण, कारण हे अंक सेम आहेत. इथे फक्त बघा, अदलाबदल केल्यावर 12चा काय होईल? 21 आणि इथे काय येईल? 43 येईल. 34चा 43, 4वर 3 येईल. ठीक आहे, तर अदलाबदल केल्यास सर्वात मोठी संख्या कोणती होईल? तर सगळ्यात मोठी कोणती? इथे 44 आहे बरोबर. तर उत्तर आहे डी. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी क्वेश्चन कव्हर केलेले आहेत आणि बाकी जे क्वेश्चन आहेत ते याच बेसवर किंवा थोडासा बदल करून विचारले, जे यांची प्रॅक्टिस केली तरी तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. तर संख्या हा टॉपिक आता अर्धा झालेला आहे. अजून उद्या आणि परवा 2 दिवस ते संख्याचेच लेक्चर येईल आणि मग आपण त्याच्यानंतर पुढच्या चॅप्टरला सुरुवात करूया.
तर तुम्ही नोट्स बनवा आणि प्रॅक्टिससुद्धा करत राहा. आणि तुम्हाला काय अडलं तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.